रममान होऊन भजन करतायत हे भगवंतानी पाहिलं आणि भगवंत जागे झाले. नारदांचं स्वागत केलं. या 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 म्हणजे नारदा स्वागत आहे तुमचं. कोणीकडे येणं केलं म्हणजे देवा आज ब्रेकिंग न्यूज ऐकली ती खरी का खोटी हे जाणून घ्यायला आलो. म्हणजे काय ऐकलंस हे सांगितल्याशिवाय कसं सांगू. म्हणजे आता जी सगळी माणसं तुमच्याकडे येऊन गेली त्यांना तुम्ही काहीतरी आश्वासन दिलंय म्हणे. म्हणजे हो मी मनुष्यावतार धारण करून येणार आणि तुमचे कष्ट संपवणार असं आश्वासन दिलं. म्हणजे देवा तेच सांगायला आलो. आधीच आमच्या डोक्यावरती तुझ्या उपकारांचं खूप ओझं आहे. ते ओझं आणखीन वाढवायला येऊ नकोस म्हणून तुला सांगणार. भगवंत हैराण झाले. म्हणजे नारदा काय बोलतोस तू. ते देवा असं आहे जे तुम्हाला करायला पाहिजे ते तर तुम्ही करणार नाही. तुमच्या आवडीचं तेवढं करणार आणि परत येणार. वर तुमच्यासाठी जन्म घेऊन मी खपलो म्हणून आमच्या डोक्यावरती तुझे उपकार. तू आल्यानंतर सुद्धा आमचा जर उद्धार होणार नसेल तर तुझ्या अवताराचा आम्हाला उपयोग काय. सर्वसामान्याला तू बघणार नशील तर तुझ्या अवताराचा सर्वसामान्याला उपयोग काय.